आणि आता एक धक्कादायक बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूरमध्ये राजारामपुरीत अस्मिता प्रतीकसिंग काटकर या महिलेनं सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली। 1 महिन्याच्या मुलीचं बारसं होण्यापूर्वीच महिलेनं मृत्यूला कवटाळलं। घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडल्यानं खळबळ उडाली। दरम्यान आमच्या मुलीनं आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असा आरोप अस्मिताच्या कुटुंबानं केला। लग्न झाल्यापासून पैशाच्या हव्यासापोटी अस्मिताचा छळ केला। रोख रक्कम आणि ऑनलाईन पद्धतीने देखील पैसे पाठवल्याचा दावा त्यांनी केला। आता देखील मुलीच्या बारशासाठी 55,000चा पाळणा आणि सर्व कार्यक्रम करण्यासाठी तगादा लावला होता। त्यामुळे काटकर कुटुंबियांनी माझ्या मुलीची हत्या केली असा आरोप अस्मिताच्या आई वडिलांनी केला। या प्रकरणी पतीसह सासरकडील चौघांवर हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। म्हणत होती टॉर्चर होते खूप आपल्याला आणि तिने आत्महत्या नाही करायला याने मारले आणि चौघांनी मिळून सासू सासरा नवरा आणि ननंद पैशासाठी सागर मागणी करत होती। आज यो कार्यक्रम करा मोठ्यान, उद्या तो कार्यक्रम करा मोठ्यान, सगळं आमच्याकडूनच करून घेत होती। माझ्या पोरगीला न्याय द्या। म्हणजे डोहाळे जेवण त्याच्यासाठी 2 लाख रुपये खर्च आले। नंतर परत हॉस्पिटलचा खर्च तुम्ही करायला पाहिजे, म्हणजे पहिलं बाळंतपण मुलीची करतात ते 77,000 दिले। अधिक मासासाठी 30-35 हजार रुपये, 50,000 मुलासाठी आणि आणखी नंतर आता पाळणा पण 52,000चा पाळणा त्यांनी ऑर्डर केलाय। मयत अस्मिता प्रतीकसिंह काटकर हिचे पती प्रतीकसिंह वीरेंद्रसिंह काटकर, तिचे सासू सौ मनीषा वीरेंद्रसिंह काटकर, सासरा वीरेंद्रसिंह काटकर हे या गुन्ह्यामध्ये आरोपी असून हे आमच्या ताब्यात आहेत आणि मयताची ननंद ऋतुजा काटकर यांना आणखी ताब्यात घ्यायचं बाकी आहे।